कोकणातील एक निसर्ग संपन्न गाव भारताच्या नकाशावरून नष्ट होण्याच्या मार्गावर आहे आणि हेच गाव वाचवण्यासाठी या गावातील ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत। तर नमस्कार, मी सरोज पेडणेकर, कोकणचा फोटोग्राफर। तिन्ही साईडने नदी आणि समुद्राच्या मध्ये असणारं तोंडवली तळाशील गाव। तर हे माझं गाव आता तुम्ही पाहू शकता। या गावाची तळाशील वाडी आहे, ही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे। तर तळाशील वाडीतील ग्रामस्थ उपोषणाला का बसले ते आता आपण जाणून घेऊया। नमस्कार, गेले 8 दिवस आम्ही इथे आंदोलनाला बसलेलो आहोत, पण कुठचीही प्रशासनाची हे आम्हाला कुठची दखल देत नाही किंवा कुठचे बंदर विभागाचे कर्मचारी असोत किंवा कुठचेही कोणीही आम्हाला इथे दाद देत नाही आहे। आणि काल ज्या बोटी पकडल्या त्याच्यावरती कारवाई करण्यासाठी आज येणार म्हणून सांगितलेलं आणि आज आम्ही पूर्ण दिवस इथे बसलेलो आहे, तरी आज कोणीही आलेले नाही आहे। येत्या जर 2 दिवसात ती लोक कोणी आले नाही आहे, आमच्या जर आंदोलनाची त्यांनी दखल घेतली नाही तर येत्या 2 दिवसात आम्ही सर्व महिला त्या कालावल खाडीमध्ये उड्या मारून आमचं जीवन संपवणार आहे। तळाशील ग्रामस्थ महिला मुलांसह या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। विषय असा आहे की आज तळाशील गाव जे भौगोलिकदृष्ट्या अतिशय संवेदनशील आहे, पर्यटनदृष्ट्या सर्वत्र पसरलेलं आहे। तर या गावाचे आपले आंदोलनाचे हे महत्त्वाचे मुद्दे आहेत की तुम्ही पाहू शकता नदी आणि समुद्रामधील अंतर खूप कमी असल्यामुळे आपलं गाव वाहून जाण्याच्या उंबरठ्यावर पोचलेलं आहे। त्याला जबाबदार सुद्धा हीच माणसं आहेत की वाळू माफियांमुळे आज बेसुमार वाळू उपसा चालू आहे। शेलटी ते सर्जकोट बंदर यामधील जो वाळू उपसा आहे तो बेकायदेशीर आहे आणि हरित लवादामध्ये तो येत असल्यामुळे पूर्णपणे त्या जागेला स्टे आहे, तरी सुद्धा बेसुमार वाळू उपसा सुरू आहे। तर तो पूर्णपणे बंद व्हावा आणि त्या जागी टेंडर सुद्धा लागू नये ही ग्रामस्थांची मागणी आहे। त्यासोबतच आज या माडबागायत आणि सर्व गोष्टींना धोका आहे। सोबतच तळाशील गावचे जे विहिरींचं पाणी आहे ते खारट होत चाललेलं आहे। तर ग्रामस्थांची ही मोठ्या प्रमाणात मागणी आहे, परंतु प्रशासन, महसूल विभाग आणि बंदर विकास अधिकारी जे मेरीटाईम बोर्ड आहे ते कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही आहेत। तर लवकरात लवकर या आंदोलनांना त्यांनी सहभागी व्हावं, भेट द्यावी आणि आवश्यक ती कारवाई करावी। खाडीमध्ये जो वाळू उपसा होतोय त्याच्यामुळे संकट निर्माण होते। खाडी आणि समुद्र याच्यातलं अंतर फक्त 100 फुटाचंच राहिलेलं आहे आणि असंच जर सगळं वाहून गेलेलं गाव वाहून जाणार असेल तर मग इथले ग्रामस्थ जगणार तरी कसे आणि राहणार कसे। आज या महिला भगिनी हा गाव वाचवण्यासाठी या ठिकाणी गेले 7 दिवस उपोषण करत आहेत। आम्हाला शासनाला या व्हिडिओच्या माध्यमातून एकच विचारायचं आहे की तुम्ही या गावात येऊन कधी त्याची पाहणी करणार, की तुम्ही हा गाव नष्ट झाला की नंतर येणार आणि त्याचे पंचनामे करणार।